नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता. आता बरेच दिवस झाला आहे नमो शेतकरी योजनेचे जवळपास 7 हप्ते शेतकऱ्यांना इथून पाठीमागे येऊन गेलेले आहेत. आणि ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली आहे आणि ती आता अविरतपणे चालूच राहणार आहे. खंडही पडणार नाही. म्हणजे जोपर्यंत PM किसान योजना चालू आहे तोपर्यंत ही योजना काय होणार आहे, नमो शेतकरी सन्मान निधी योजना चालू राहणार आहे. आता त्याची शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे की आता आपल्याला PM किसान योजनेचा हप्ता तर येऊन गेलेला आहे आणि आता बऱ्याच दिवस झालेला आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता काय झालेला आहे, आलेला नाही. आणि आता येणारा हप्ते जो आहे तो 8वा हप्ता आहे आणि मग तो कधी येईल काय येईल अशी प्रत्येक शेतकऱ्यांना त्याची आतुरता लागली आहे असं म्हणावं लागेल. कारण बरेच दिवस झाला आहे, बरेच दिवस मध्ये खंडही पडलेला आहे आणि त्यामुळं मग आता हप्त्याची शेतकरी काय करत आहेत, वाट पाहत आहेत. त्यामध्ये आता त्यामध्ये आता हप्ता तर येणारच आहे आणि त्यानंतर मग आता इलेक्शन नंतर आचारसंहिता नंतर इलेक्शन झाल्यानंतर परत निकाल 21 डिसेंबरला, त्यानंतर मध्यंतरी परत हिवाळी अधिवेशन, असे विविध ह्या मध्यंतरी काय झालेले आहेत, अडथळे निर्माण झालेले आहेत असं म्हणावं लागेल कारण ह्या हप्त्याला. आणि त्यामुळं मग हा हप्ता लांबणीवर पडत चाललेला आहे जास्तीचा. आता मध्यंतर आणखीन आचारसंहिता चालू आहे, त्यानंतर हे अधिवेशन ही सोमवारपासून लागणार आहे 8 डिसेंबरपासून. आणि त्यामुळं मग हप्त्याला थोडासा काय होणार आहे, विलंबच होणार आहे असं म्हणावं लागेल. कारण शेतकऱ्यांना आशा होती की डिसेंबरमध्ये काय होणार आहे, हप्ता येईल अशी आशा होती. पण अद्याप हप्त्याची काही आणखीन हालचाली वगैरे चिन्ह काही दिसून यायला आले नाहीत असं म्हणावं लागेल. कारण GR वगैरे कुठलाच आणखीन काही निर्गमित केलेला नाही. त्यानंतर बजेटची वगैरे तरतूद नाही असंही दिसत येत आहे. त्यानंतर मग आता हा हप्ता कुणाला येणार बघा. आता तर ज्यांना PM किसानचा हप्ता आला आहे त्या शेतकऱ्यांना काय होणार आहे, हा हप्ता येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे हप्ते आलेले नाही तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते येणार नाहीत. कारण त्यांना जे काय म्हणजे शासनाची अधिकृत ज्यांनी 2020मध्ये OTP बेसिकवर KYC केलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये काहींचे हप्ते बंद पडलेले आहेत असंही झालेलं आहे. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांचं तसं हप्ते काही रोखलेले असतील त्यांनी थंब देऊन आपल्या बायोमेट्रिकच्या सहाय्याने KYC करायची आहे. आणि त्यानंतर तसे बी हप्ते नाही चालू राहिले तर मग तहसीलीमार्फत किंवा मग कृषी मध्ये जाऊन आपलं काय करायची आहे, पाहायची आहे काय अडचण आहे, कशामुळं हप्ते आपल्याला येत नाहीत आहे का नाही. आपण पात्रही आहोत, पात्र असल्यामुळं आपल्या हप्त्याला खंड का पडला, कशामुळं पडला. कारण तुम्हाला PM किसानचे पैसे नाही आल्यामुळं नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा पैसे येणार नाहीत. तो सुद्धा हप्ता काय होणार आहे, तुमचा रोखणार आहे. कारण त्याला निकष लावले होते, पती पत्नीला हप्ता पत्नीच्या नावानेच येणार आहे, पतीला येणार नाही असं सांगितलं होतं. तसं झालंय सेम, काही अडचण नाही, त्यांना पडलेले आहेत हप्ते. आणि त्यात काहींच्या घरामध्ये तर सगळे पत्नीच्या नावाने रजिस्ट्रेशनही नाही, मुलांच्याही नाही, वडिलांच्याच आहे, वडिलांचेही हप्ते बंद झालेले आहेत. असाही प्रकार काय झालेला आहे, दिसून आलेला आहे. मग त्यांनी तात्काळ आपला कृषी अधिकारी किंवा मग तहसीलीमध्ये एक विशिष्ट त्यांचं एक सेक्शनच आहे. मग तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता, पाहू शकता. किंवा मग KYC बायोमेट्रिक थंब देऊन काय करायची आहे जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर जा, पहा तिथं काय आपली अडचण आहे ती काय होणार आहे, काय ती पाहायची आणि दूर करायची आहे. हे सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या आहे तरच तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे. तुम्ही जर ह्याकडे दुर्लक्ष करता तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळं मग कोणीही हप्त्यापासून वंचित राहता कामा नये. यासाठी आपलं काय आहे, सर्वच काही चूक दुरुस्ती वगैरे काय आहे, त्याच्यानंतर बँकला आधार लिंक आहे का हेही पाहायचं आहे, आपल्या बँकेची KYC पाहायची आहे. या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तरच तुम्हाला हप्ता काय होणार आहे, 8वा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा
मिळणार आहे. धन्यवाद.